कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा आपण विचार करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 27 आणि 28 अशा क्रमांकाचे हे 2 श्लोक आहेत. या 2 श्लोकांचा मिळून एक अर्थ होतो म्हणून आपण एकत्रित त्यांचं उच्चारण केलेलं आहे आणि त्या 2ही श्लोकांचा एकत्रित अन्वय आपण पाहणार आहोत. काही ज्ञानेश्वरीमध्ये हे 2 श्लोक वेगवेगळे दिलेले आहेत पण 2 श्लोकांचा अर्थ एकच होत असल्यामुळं त्यांचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. बाह्यान स्पर्शान बहिहि एव कृत्वा च चक्षुः भ्रुवोः अंतरे नासाभ्यन्तरचारिणौ प्राणापानौ समौ कृत्वा यतेन्द्रियमनोबुद्धिः यः मोक्षपरायणः मुनिः विगतेच्छाभयक्रोधः सः सदा मुक्त एव. त्याचा अर्थ असा आहे बाह्यान. बाह्यान म्हणजे बाह्य शब्दादी विषयांना. स्पर्शान म्हणजे विषयांना. बहिहि एव कृत्वा म्हणजे बाह्य विषयांना दूर करून, बाह्य विषयांना बाहेरच ठेवून. च आणि चक्षुः म्हणजे दृष्टी. भ्रुवोः अंतरे 2 भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून. नासाभ्यंतरचारिणौ म्हणजे नाकातून वाहणाऱ्या प्राणापानौ प्राण आणि अपान वायूंना समौ कृत्वा सम करून. यतेंद्रिय मनोबुद्धीही ज्यांनी इंद्रिय मन आणि बुद्धी यांना वश करून घेतलेलं आहे असे यह जो मोक्षपरायण हा मोक्षपरायण मुनी. जो मोक्षपरायण असा मोक्षपरायण जो मुनी आहे तो विगतेच्छा भयक्रोध हा इच्छा भय आणि क्रोध विरहित झालेला आहे. तो सहा म्हणजे तो सदा मुक्त एव तो नित्य मुक्तच आहे. तो सतत काय आहे? मुक्तच आहे. हे पहा, बाह्य शब्दादी विषयांना दूर करून म्हणजे बाह्य विषयांना बाहेरच ठेवून 2 भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर करून हे प्राण आणि अपान वायूंना सम करून ज्याने इंद्रिय मन बुद्धी यांना वश करून घेतलेले आहे असा मोक्षपरायण जो मुनी तो इच्छा भय आणि क्रोधांनी रहित झालेला आहे. तो नित्य मुक्तच आहे. या 2 श्लोकांचा एकत्र आपल्याला काय करावं लागलेला आहे? अर्थ करावा लागलेला आहे. हे पहा, सर्व जी साधनं आहेत, जेवढी काही साधनं आहेत त्या सगळ्या साधनांचा परिपाक
ज्ञाननिष्ठेमध्ये होत असतो. तुमचे कर्म असो, उपासना असो, योग असो, ह्या सगळ्या मार्गांनी चालत जाऊन ज्ञानाधिकार प्राप्त करायचा असतो. ही सगळी साधनं कशा करत आहेत? ज्ञानाचा अधिकार येण्याकरिता. आणि ज्ञानाने साक्षात मोक्ष. आपल्याकडे दोन शब्द असे येतात शास्त्रामध्ये, आपण पूर्वी सांगितलेलं आहे, समसमुच्चय आणि क्रमसमुच्चय. तर समसमुच्चय म्हणजे काय? कर्मानेही मोक्ष, तुमच्या उपासनेनेही मोक्ष, योगानेही मोक्ष, ज्ञानानेही मोक्ष, याला म्हणायचं समसमुच्चय. आणि क्रमसमुच्चय म्हणजे काय? ज्ञानानेच मोक्ष आणि बाकीची साधनं ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देणार, याला म्हणतात क्रमसमुच्चय. आणि हा क्रमसमुच्चय आदिगुरु शंकराचार्यांनी मांडलेला आहे आणि तो आपल्या सगळ्या साधू संतांना मान्य आहे. ज्ञानानेच साक्षात मोक्ष, ज्ञान हे मोक्षाचं साक्षात साधन, आणि मग कर्म, उपासना, योग इत्यादी हे परंपरेने साधन. कर्म चित्तशुद्धी करून देईल, मग ज्ञानाधिकार प्राप्त होईल, मग ज्ञानाने मोक्ष, असा क्रम. उपासनेने चित्त स्थिर होईल, मग ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल, मग ज्ञानाने मोक्ष, असा क्रम. तर सगळी जी साधनं आहेत ज्ञान सोडून, त्या सगळ्या साधनांचा परिपाक ज्ञाननिष्ठेमध्ये व्हायला पाहिजे, कारण ज्ञाननिष्ठा हे मोक्षाचं साक्षात कारण आहे. हे आतापर्यंत सिद्ध केल्या गेलेलं आहे. आता ती जी ज्ञाननिष्ठा आहे, ज्ञानाचा जो अधिकार आहे, तो प्राप्त करण्याकरिता जी आंतरिक साधना करायची आहे, म्हणजेच निधिध्यासन करायचं आहे, ध्यान इत्यादी करायचे, ते ध्यान कसं करायचंय ते आता इथून पुढे सांगितलं. हे पहा, ह्या अध्यायाचा आता उपसंहार होईल ना, पुढं 6वा अध्याय सांगायचा आहे, लक्षात आलं का, योगाचा. त्यामुळं मग ते आता त्याचा उपसंहार करत आहेत. या शेवटचे राहिलेले 3 श्लोकामध्ये या अध्यायाचा उपसंहार भगवंत करत आहेत आणि सूत्ररूपानं याच्या मध्ये हे वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. ठीक आहे. बाह्य विषयांना दूर करून 2 भुवयांच्या मध्यभागी डोळ्याची दृष्टी ठेवून, प्राण आणि अपान यांना ऊर्ध्वगती किंवा अधोगती प्राप्त न करून देता त्यांना सम ठेवून, नाकातच कुंभकाच्या द्वारे त्यांना गमनशील करून, ज्यांनी इंद्रिये, मन, बुद्धी यांचा काय केलेला आहे? निग्रह केलेला आहे, ज्याच्या इच्छा, भय, क्रोध नष्ट झालेले आहेत, जो केवळ मोक्ष तत्पर आहे, असा जो मुनी तो सर्व काळ मुक्तच असतो, असा या 2 श्लोकांचा एकत्रित काय आहे? अर्थ आहे. हे पहा, आता ध्यान योगाकडे आपल्याला हळूहळू घेऊन जायचंय, म्हणून त्यांनी या अध्यायाचा उपसंहार अशा रीतीनं केलेला आपल्याला आढळून येतो. तरी वैराग्याचे नि आधारे जीही विषय दौडवनी बाहिरे, शरीरी एकंदरे केले मन. भगवंत काय म्हणाले होते? जे या देहातच ब्रह्मभावाला प्राप्त झालेले आहेत, ते कोणत्या साधनेने झालेले आहेत असं जर तू विचारित असशील तर मग ठीक आहे, मी तुला ते थोडक्यात सांगतो. आणि मग हे थोडक्यात सांगायला आरंभ केलेला आहे. ते ऐसे कैसे निजाहले, जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले संक्षेपे सांगू, असं म्हटलं होतं. जे पुरुष या देहातच ब्रह्मभावाला प्राप्त झाले, ते कोणत्या साधनांनी झाले हे जर तू विचारत असशील, तुला जर असं विचारायचं असेल तर मी ते तुला थोडक्यात सांगतो, तू ते ऐक. हे पहा, आपल्याकडं जो मोक्ष मानलेला आहे तो काही मेल्यापाठी मानलेला नाही आहे. मेल्यानंतर तो मोक्षाला गेला असं मानण्यात आलेलं
नाही आहे. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरधारे चिरा पडे. या शरीराच्या माध्यमातूनच त्या जन्म मृत्यूरूप संसारावर दगड टाकायचा आहे, ती वाट बंद करून टाकायची आहे, मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्ती ही अवस्था आहे या देहामध्ये जिवंतपणीच भोगण्याची. स्वर्गलोक, वैकुंठलोक इत्यादी जे लोकांतर असतील, पितृलोक, ब्रह्मलोक, या लोकांना जाण्याकरिता देहाचं काय करावं लागेल? त्याग करावं लागेल. लोक म्हणतात स्वर्ग दिसतो, पण स्वर्ग दिसण्याकरता काय करावं लागतंय? मरावं लागतं ना. तसं मोक्ष प्राप्त करण्याकरता मरावं लागत नाही. ह्याच देहामध्ये भोगण्याची ती काय आहे? अवस्था आहे. मोक्ष म्हणजे काही एखाद्या विशिष्ट गावाचं लोकांतराचं ते नाव नाही आहे. ज्ञानोबा तर म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. जे म्हणतील मोक्ष मेल्यानंतर आम्हाला प्राप्त होईल असं म्हणणारे अतिशय मूर्ख आहेत म्हणे. या देहात भोगण्याची ही काय आहे? अवस्था आहे. आणि हे जे पुरुष आहेत, हे श्रेष्ठ लोक, यांनी या देहातच ब्रह्मभाव काय केला? प्राप्त केला. या देहातच देह त्यागण्याच्या पूर्वीच ब्रह्मस्वरूपाला ते प्राप्त झाले. ते कोणत्या साधनांनी झाले हे अर्जुना तू जर मला विचारलं तर मग मी तुला ते सांगतो. आणि मग ते सांगायला देवानं काय केलेलं आहे? आरंभ केलेला आहे. ज्ञाननिष्ठा कोणत्या साधनांनी काय होते? प्राप्त होते ते सांगतात. ह्या बाह्य विषयांना काय केलं जातं? दूर केलं जातं. दोन भोवायांच्या मध्यभागी दृष्टी ठेवली जाते. प्राणापान यांची गती सम केली जाते आणि इंद्रिय मनबुद्धींचा निग्रह केला जातो. त्याच्याद्वारे इच्छा भय क्रोध नष्ट होतात. आणि असे मुनी मोक्ष तत्पर असतात, मोक्षपरायण. ते काय आहेत? सर्व काळ मुक्तच आहेत. देह त्यागल्यानंतर विदेह कैवल्य विदेह मुक्ती तर त्यांना प्राप्त होणारच आहे, पण देहात असतानाच ते काय आहेत? मुक्तच आहेत. कशाच्या माध्यमातून? तर ते सांगतात तरी वैराग्याचे ने आधारे जिही विषय दौडुनी बाहेरे शरीरी एकंदरी केले मन. तर ज्यांनी वैराग्याचे ने आधारे, वैराग्याच्या आधारानं जिही विषय दौडुनी बाहेरे, त्यांनी या विषयांना अंतःकरणाच्या बाहेर काय केलेलं आहे? घातलेलं आहे, दवडलेलं आहे. अंतःकरणाच्या बाहेर या विषयांना घालून काय केलं? अभ्यासाच्या बळाने शरीरी या देहातच एकंदरी केले मन. या सगळ्या वृत्तींसह मनाला काय केलेलं आहे? एकाग्र केलेलं आहे. म्हणजे मनाला काय केलेलं आहे? अंतर्मुख केलेलं आहे. मन काय केलेलं आहे? एकवटवलं आहे. तरी वैराग्याचे ने आधारी, या वैराग्याच्या बळाने. आता ह्या श्लोकाच्या वर जी ओवी होती तिचा आपण जो विचार केला, ते असे काही शेनी झाले देहीची ब्रह्मत्व आले. त्या ओवीमध्ये ह्या देहात असतानाच ते ब्रह्मस्वरूपाला कसे प्राप्त झाले हे संक्षेपानं सांगतो असं भगवंत म्हणाले. आणि तोच प्रकार आता काय करतात? सांगतात. ज्यांनी वैराग्याचा आधार घेऊन विषयांना काय केलेलं आहे? बाहेर हाकललेलं आहे आणि मन काय केलं? एकाग्र केलेलं आहे. आता विषय हे शरीराच्या काय असतात? बाहेर असतात. आता हे काय याच्यात श्लोकात येऊन गेलंय की नाही? स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश. हे बाह्य शब्दादी जे विषय आहेत ते कसे आहेत? बाहेर आहेत. आता या इंद्रियांच्या द्वारे त्या बाह्य विषयांचं काय केलं जात असतं? सेवन केलं जातं. आणि मग विषय बाहेरच आहेत, त्यांचं सेवन इंद्रियांच्या द्वारे केलं जातं. असं असताना या विषयांना बाहेर दवडतात असं कसं म्हटलं? लक्षात आलं? ते बाहेरच आहेत ना. बाहेर नसते, आत असते. आणि मग त्यांना हाकलून दिलं असतं, बाहेर काढलं असतं, तर मग म्हणता आलं असतं जी ही विषय दौडूनी बाहेर आहे. पण आता गोष्ट अशी आहे की जरी स्थूल रूपानं विषय हे शरीराच्या बाहेर आपल्याला दिसत असले, इंद्रियांच्या द्वारे त्यांचं सेवन आपण करतो, ते बाहेर आहेत असं दिसत असलं तरी देखील काल आपण उभी पाहिली होती अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. वारंवार
त्या विषयांचं सेवन केल्यामुळं ते अंतःकरणाच्या ठिकाणी काय झाले, ठसावले गेलेले आहेत. हे बाहेरचे जे विषय आहेत त्या बाहेरच्या विषयांना माणूस दृष्टी आड करू शकतो, शक्य आहे. त्या बाह्य विषयांकडे लक्ष नाही द्यायचं तर नाही देऊ शकणार, पण जे अंतःकरणात शिरलेले जे विषय आहेत त्यांना कसं काय बाहेर घालवणार? त्यांना बाहेर घालवणं काय आहे, अतिशय कठीण आहे. त्या विषयांना बाहेर घालवणं म्हणजे विषयासक्ती, विषयांविषयीची आवड, विषयांविषयीची ओढ, विषयांविषयीची महत्त्वबुद्धी ही जी अंतःकरणात आहे त्यांना बाहेर घालवणं काय आहे, अवघड आहे. हे पहा, असं म्हटलंय नाथ महाराजांनी, परिणिली कांता माहेरा जाय. म्हणजे ज्या स्त्रीशी विवाह केलेला आहे, जिचा स्वीकार आपण केलेला आहे, ती कुठे जाते? माहेरा. आता ती बाह्य विषय आहे, ती कुठे गेली? माहेराला गेली. पण चित्ती रिघाली दुरी न राहे. पण चित्तामध्ये जी स्त्री शिरलेली आहे ती काही बाहेर जात नाही. लक्षात आलं की? या परी विषयोपाहे जडले चित्ताच्या ठाई. त्याप्रमाणे विषयांविषयी समजून घ्या. बाह्य विषयांकडे कदाचित आपण दुर्लक्ष करू शकू, पण जे आतमध्ये ठसावलेले जे विषय आहेत त्यांना कसं आपण दूर करणार? लक्षात आलं का? हे पहा, एखादा विषय आहे, रस विषय आहे, एखादा आंबा आहे, आंबा आवडतो, आंबा खाल्ला, खाऊन तो संपला, सरला, म्हणजे विषय उपभोगला, तो रस नावाचा विषय काय केला? उपभोगला. पण त्या आंब्याविषयीची वासना अंतःकरणात जी आहे तिला कशी काय बाहेर काढणार? ती कुठे आहे? ती अंतःकरणातच आहे. आता या जन्मात नव्हे, मागच्या अनंत जन्मापासून हे विषय भोगलेले असल्यामुळं ते संस्कार रूपानं अंतःकरणातच जडलेले, बाहेर काढणं अतिशय काय आहे? कठीण आहे. त्याकरिता तीव्र वैराग्याची काय आहे? आवश्यकता आहे. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. अभ्यास आणि वैराग्याच्या बळानं त्यांचा निरोध केला जाऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी असाच विषय दुसरीकडे सांगितलेला आपल्याला आढळून येतो. पै वैराग्य महापावके जाळोनी विषयांची कटके, अधपली तवके इंद्रिये धरिली, मग संयमाची धाटी, सुनी मुरडणी उफराटी, इंद्रिय कोंडिली कपाटी हृदयाची. असं वैराग्य जर असेल तरच पूर्णपणे विषयांचा त्याग होऊ शकतो. असं आहे ते. हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य. लक्षात आलं का? आत्मलाभाचं भाग्य हे वैराग्य आहे. विषयांविषयी असलेलं वैराग्य आत्मलाभ आपल्याला काय करून देत असतं? प्राप्त करून देत असतं. म्हणून त्या वैराग्यामुळं चित्त अंतर्मुख होतो आणि तेव्हाच हा विषयांचा काय होऊ शकतो? त्याग होऊ शकतो. आणि त्या वैराग्यानेच हे मन एकाग्र होऊ शकतं. कारण या मनाला चंचल बनवणारे कोण आहेत? विषय आहेत. त्या विषयांनाच एकदा अंतःकरणातून बाहेर काढलं, त्या विषयांविषयीची वासनाच अंतःकरणातून वैराग्याच्या माध्यमातून बाहेर काढली की ते काय होणार आहे? आपोआप एकाग्रच होणार आहे. तरी वैराग्याचे ने आधारे जिही विषय दौडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. तर ज्यांनी वैराग्याच्या बळाने अंतःकरणाच्या बाहेर या विषयांना घालून अभ्यासाच्या बळानं देहामध्ये काय केलं? या वृत्तींसह मनाला काय केलं? एकाग्र केलेलं आहे. सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया. सहजे तिही संधी भेटी. मग सहजच तीही त्या योग साधकांनी काय केलं? जेथ भ्रूपल्लवा गाठी पडे, ज्या ठिकाणी दोन भुवयांच्या पदरांची काय पडते? गाठ पडते. भ्रूपल्लव, दोन भुवयांच्या पदराची काय पडते? गाठ पडते. तीही ते संधी भेटी, त्या संधी भागाच्या भेटीकरिता ते पाठीमोरी दिठी पारखोनिया, त्या डोळ्यांची दृष्टी बाह्य रूपाला पारखी करून त्या संधी भागामध्ये काय केलेली आहे? अंतर्मुख केलेली आहे. हे पहा, जेथ दोन भुवया सहजच एकत्र
मिळतात. दोन भुवयांचा जिथं काय होतो सहजच काय होतो संयोग. आता आपण डोळ्यांची उघडझाप करतो त्यावेळी दोन भुवयांचा काय होत असतो सहजच संयोग होतो. ज्या ठिकाणी दोन भुवया सहज एकत्र मिळतात तिथं डोळ्यांची दृष्टी बाह्य रूपाला पारखी करून पाठीमोरी दिठी पारखोन्या त्या संधी भागामध्ये काय केली त्यांनी अंतर्मुख केलेली आहे. दृष्टी माघारी वळवून स्थिर करून काय केले आहे माघारी वळवून तिथं काय केले आहे स्थिर केले आहे. सहजे तीही आता ह्या योग मार्गाचं काय होणार आहे पुढं वर्णन सुरू होणार आहे. सहजे तीही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया. मग सहजच त्या योग साधकांनी ज्या ठिकाणी दोन भुवयांच्या पदरांची गाठ पडते त्या संधी भागाच्या भेटीकरता डोळ्यांची जी दृष्टी आहे ती बाह्य रूपाला पारखी करून त्या संधी भागामध्ये काय केलेली आहे अंतर्मुख केलेली आहे. सांडोणी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामी करीती. सांडोणी दक्षिण वाम नाकाच्या उजव्या नाडीने म्हणजेच पिंगलेने होणारी जी प्राणाची बाह्य गती म्हणजे रेचन आणि डाव्या नाडीने अर्थात इडेने होणारी अंतर्गती म्हणजे पुरण या दोन्ही गतींना काय केलं कुंभकाच्या द्वारे टाकून सांडोणी दक्षिण वाम प्राणापान सम अपान आणि प्राण यांची काय केली ऊर्ध्वगती आणि अधोगती टाकून अशा रीतीने काय केली साम्याला त्यांना आणलं. प्राणापान सम प्राण आणि अपानाची गती काय केली समान केली. चित्तेशी व्योमगामी करीती आणि या प्राण आणि अपान या दोन वायूंना चित्तासह सुषुम्नीच्या द्वारा मूर्ध्नी आकाशाकडे काय केलेलं आहे वळवलेलं आहे. व्योमगामी करीती चित्तेशी व्योमगामी करीती. सांडोणी दक्षिण वाम प्राणापान सम. आता हे पहा नाकाची जी डावी नाडी म्हणजे तिला म्हणतात पिंगला. आता तिनं होणारी प्राणांची बाह्य गती म्हणजे रेचन आणि डाव्या नाडीनं म्हणजे इडेनं होणारी अंतर्गती म्हणजे पूरक. रेचक पूरक आणि कुंभक अशी नावं आलेली आहेत की नाही. रेचक म्हणजे बाहेर टाकणं लक्षात आलं का. पूरक म्हणजे आत ओढणं आणि कुंभक म्हणजे स्थिर करणं. तर या दोन्ही गतींना कुंभकाच्या द्वारे टाकून आणि प्राणापानाची ऊर्ध्वगती अधोगती टाकून साम्यास त्यांनी आणलेला आहे. कशाला प्राण आणि अपान या दोन वायूंना आणि चित्तासह सुषुम्नीचे द्वारा मूर्ध्नी आकाशाकडे काय केलं त्यांनी वळवलेलं आहे. आता हे योगाची परिभाषा आहे. कुंभक रेचक लक्षात आलं का पूरक. आता हे फक्त आपण ऐकून घ्यायचं लक्षात आलं का. ध्यान योगाकडं आपल्याला आता घेऊन जाणार आहे. ते 6व्या अध्याय तर अतिशय कठीण विषय फक्त वाचता येतं म्हणून काय करायचं आपण मराठी भाषेत आहे म्हणून वाचायचं. नेमकं काय चाललंय असं चित्र आपल्याला काही दिसणार नाही काही ठिकाणी. बाकीचं मग आपल्याला आता प्राणायाम आसन इत्यादी शब्द ऐकून हे रामदेव बाबामुळे थोडेसे ठाऊक झालेले आहेत. लक्षात आलं का. त्या योगाचे अष्टांग पण ज्ञानोबराय जे वर्णन करतील ते खूप आतलं वर्णन करतील. लक्षात आलं का. कारण तो त्यांचा काय आहे साक्षात अनुभव आहे ना. ते काय योगदर्शनाची काही ग्रंथ वाचून मग आपल्याला सांगायला प्रवृत्त झालेले आहेत असं नाही. ते त्यांना ते स्पष्ट त्यांचा तो काय आहे अनुभव आहे. आता हे आपल्या अनुभवातलं नसल्यामुळं आपल्याला त्याचा काही असं स्पष्ट बोध होत नाही. फक्त शब्द आणि त्या शब्दांचे जे शास्त्रीय अर्थ आहेत तेवढे आपण काय करायचे ऐकून ठेवायचे. सांडोनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी व्योम गामीये करीती. त्या प्राण आणि अपान यांचं सुषुम्नेमध्ये ऐक्य करून चित्ताला व्योमगामी म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे हे काय करतात वळवत असतात.
तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये. तेथ म्हणजे त्या ठिकाणी, म्हणजे मूर्ध्नी आकाशामध्ये, ज्या मूर्ध्नी आकाशाकडे या दोन वायूंना चित्तासह या साधकानं काय केलं आहे, वळवलेलं आहे. त्या चित्ताला या दोन वायूंसह त्यानं मूर्ध्नी आकाशाकडे वळवलेलं आहे. तिथं त्या ठिकाणी तेथ जैसी रथ्योदके सकळे, त्या ठिकाणी म्हणजे मूर्ध्नी आकाशामध्ये ज्याप्रमाणे जैसी सकळे रथ्योदके सगळ्या मार्गातलं जे पाणी ते घेऊन गंगा समुद्री मिळे. गंगा काय करते, समुद्राला जाऊन मिळते. गंगा काय करते, सगळीकडचं पाणी घेऊन आपल्यामध्ये सामावून घेऊन ती कुठे जाते, समुद्राकडे जाते, समुद्राला मिळते. आणि मग एक एक वेगळे निवडू नये, मग एक एक उदक वेगळं वेगळं काढता येत नाही. त्या समुद्रात गेलेलं पाणी मग म्हणता येईल का, हे आता हे मुळेचं पाणी आहे, हे प्रवरेचं आहे, ही आणखी कोणती उपनदी आहे, ही गावाकडून येणारा ओढा आहे, ह्या सगळ्या पाण्यांना आपल्यामध्ये घेऊन ती गंगा काय करते, समुद्रात जाऊन प्रविष्ट होते. ज्यावेळेस ती समुद्रात प्रविष्ट होते त्यावेळेस ते पाणी वेगवेगळं काढता येत नाही. रथ्योदके म्हणजे रस्त्यानं वाहणार. आता पाऊस जर जोरात आला तर रस्त्याने नदी नाले ओढे हे सगळ्या शेतातून काय होतं, पाणी वाहतं आणि ते गंगेला मिळतं. आणि ती गंगा हे सगळं पाणी घेऊन समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळं रस्त्यातून वाहणारं पाणी, ओढे नाले यांचं पाणी, या सगळ्या पाण्याचा त्या गंगेच्या माध्यमातून समुद्राशी संबंध येतो की नाही, येतो. समुद्राला जाऊन मिळतात की नाही हे सगळे ओढे नाले रस्त्यावरचं पाणी, कोणाच्या माध्यमातून, गंगेच्या माध्यमातून. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे तवची वहाळ ओहळ जवन पवती गंगाजळ मग होऊनी ठाकती केवळ गंगारूप. गंगेला जाऊन हे मिळतात आणि गंगारूप होऊन जातात. आणि ती गंगा हे सगळं पाणी घेऊन समुद्राला जाऊन मिळते. आता समुद्रात प्रविष्ट झाल्यानंतर हे उदक, हे वेगवेगळं पाणी ते वेगवेगळं काढता येईल का, काढता येणार नाही. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतरांची विवंचना. मग आपैसी पारखे अर्जुना ते वेळी गगनी लयो मना पवन किजे. तैसी वासनांतराची विवंचना. अर्जुना, तैसी त्याप्रमाणे वासनांतरांची विवंचना, ज्यावेळी प्राणापानांच्या सहाय्याने मनाचा मूर्ध्नी आकाशामध्ये लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारची जी काय आहे विषयांविषयीची वासना आहे त्या वासनांचा विचार आपोआपच बंद पडतो. तैसी वासनांतरांची विवंचना आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने किजे, ज्यावेळी पवने मना गगनी लयो किजे, ज्यावेळी प्राणापानांच्या सहाय्याने मनाचा त्या मूर्ध्नी आकाशामध्ये लय केला जातो त्यावेळे नाना प्रकारची वैषयिक जी वासना आहे त्या वासनांचा विचार काय होतो, आपैसी पारुखे आपोआप काय होतो, बंद पडतो. हा जो दृष्टांत दिला वरच्या ओवीत, जैसी तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये, या दृष्टांताप्रमाणे अनंत प्रकारच्या वासना, ज्या अंतकरणाला मलिन करणाऱ्या वासना, त्या या रथ्योदकाप्रमाणे आहेत. रस्त्यावरून वाहणाऱ्या, या गटारातून वाहणाऱ्या, ओढ्यातून वाहणाऱ्या या पाण्याप्रमाणे त्या वासना काय आहेत. आणि त्या वासनांचेही पुन्हा काय आहेत, दोन प्रकार आहेत, शुद्ध वासना आणि मलिन वासना. सांसारिक सर्व वासना कशा आहेत, मलिन आहेत. आणि त्या वासनांचे देखील तीन प्रकार केले जातात, देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना. देहाविषयीची असलेली देहवासना, लोक मान्यता आपल्याला प्राप्त व्हावी ही लोकवासना,
आणि शास्त्र वासना हे आमच्या सगळंच काय व्हावं, कंठस्थ व्हावं असं त्याच्यातही पुन्हा पाठ वासना अर्थ वासना असे काय केले जातात, भेद केले जातात. सगळंच अर्थ आम्हाला कळावा किंवा सगळंच आम्हाला काय व्हावं, कंठस्थ व्हावं, असे अनेक प्रकार या वासनेंचे आहेत. त्या वासनांचा त्याग होणं काय आहे, अतिशय कठीण आहे. पण जेव्हा तो योगी या मूर्ध्य आकाशामध्ये मन पवनाचा काय करतो, लय करतो, प्राणवायूचा लय करतो, त्यावेळेस सर्व मलिन वासना आपल्या आपण काय होतात, लीन होऊन जातात. आणि मनाची कशी स्थिती होते, मन पांगुळले पाही तुकोबाराय म्हणतात, मन पांगळ झाल्यासारखं होऊन जातं. वासनेशी नाही, मन पांगुळले पाही. आता त्या वासनेशी संबंधच न राहिल्यामुळं ते मन काय होतं, पांगळं होतं. जसा पांगळा माणूस धावू शकत नाही तसं ते मन आता बाहेर कुठे धावत नाही, कारण त्याचा आता वासनेशी संबंध काय झालेला आहे, तुटलेला आहे. तैसी वासनांतराची विवंचना मग अपैशी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवणे की जे अर्जुना. त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे या प्राणापानाच्या साहाय्याने मनाचा त्या मूर्ध्य आकाशात लय केला जातो. त्यावेळी नाना प्रकारच्या असलेल्या या वैषयिक वासनांचा विचार देखील आपोआपच काय होतो, बंद पडतो. मनामध्ये असलेल्या ज्या वासना त्यात सगळ्या काय होऊन जातात, नष्ट होऊन जातात. जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, प्रतिमा नाही किंवा प्रतिबिंब नाही. जेथ ज्या ठिकाणी हे संसार चित्र उमटे, संसार रूपी चित्र उमटत, ज्या मनोरूपी पटावर या देहाच्या ठिकाणी अहमभाव, स्त्री पुत्राधिकांच्या ठिकाणी ममता, विषयांच्या ठिकाणी सुखबुद्धी, जगताच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी, असं संसाराचं भ्रमचित्र काय होतं, उमटतं. चित्र कशावर उमटतं, पडद्यावर. ते चित्रपटाचं उदाहरण ज्ञानोबरायांनी दिलेलं आहे. पडदा असतो तिथं काहीच नसतं, पण त्या यंत्राच्या द्वारे त्याच्यावर काय केलं जातं, चित्र आपल्याला दाखवलं जातं. तसं हे संसार चित्र कुठं उमटलेलं आहे, मनरूपी पटावर उमटलेलं आहे. या संसाराची प्रचिती आपल्याला कशामुळे येते, ह्या मनामुळे येते. जेथे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, ज्या ठिकाणी हे संसार चित्र उमटतं तो मनरूपी पडदा काय होतो, फाटतो. आणि तो मनरूपी पडदा फाटल्यामुळंच जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, ज्याप्रमाणे सरोवर आटलं की त्यात प्रतिबिंब उमटत नाही. त्या सरोवरातील तलावातील पाणी आटलं की मग त्याच्यात प्रतिबिंब ज्याप्रमाणे दिसत नाही, त्याप्रमाणे हा पडदा फाटला की त्याच्यावर उमटणारं चित्रही काय होत नाही, दिसत नाही. जेथे संसार चित्र उमटे, येथे संसाराला काय म्हटलेलं आहे, चित्र म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या चित्रामध्ये अनेक प्रकारच्या काय दाखवल्या जातात, वस्तू. मोठं चित्र, नाना प्रकारच्या वस्तू त्याच्यावर काय केलेल्या आहेत, चित्रित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे या संसारामध्ये अनंत वस्तू आपल्याला दृश्य रूपाने प्रतीतीला येतात आणि ती चित्र त्या अनंत वासना काय करतात, निर्माण करतात. सर्व संसार ही वासनांचीच काय आहेत, चित्र आहेत. हे सगळं संसार म्हणजे काय आहे, चित्र आहे, अनंत चित्र आहेत. आणि कशाचे चित्र आहेत ते, आपल्या अंतकरणात असलेल्या वासनांचीच काय आहेत, ही चित्र आहेत. या अनंत वासनांची चित्र या मनरूपी पडद्यावर काय होतात, उमटतात. ज्याप्रमाणे त्या सिनेमाच्या पडद्यावर चित्र दिसतात आपल्याला, ते बोलणारे, हलणारे, चालणारे दिसतात आपल्याला. अगदी जिवंत देखावात सगळा काय होतं आपल्याला तिथं दिसतो. ते रडायला लागले की लोकही काय होतात लक्षात आलं का. तिथं काही भयप्रसंग आला की भीती वाटते, लक्षात आलं का. सगळं त्याच्याशी काय होऊन जातात, माणसं एकरूप होऊन जातात. त्याचप्रमाणे या मनाच्या अधीन हा काय आहे, सर्व संसार आहे. चित्तमेवेह संसार तत्प्रयत्नेन शोधयेत. हे चित्तच काय आहे, संसार आहे. त्याचं प्रयत्नपूर्वक शोधन करा. लक्षात आलं का. हा चित्तच काय आहे, संसार आहे. मनच काय आहे, संसार आहे. दुसरं काही संसार नाही आहे.
ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे त्या तळ्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये आपण डोकावून पाहिलं की काय दिसतं, प्रतिबिंब दिसतं. पण उन्हाळ्यामध्ये ते जर पाणी आटलं तर प्रतिबिंब दिसू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे मनाचा लय झाला, मनोनाश झाला की त्या मनरूपी पडद्यावर दिसणारं हे संसार चित्र ती देखील प्रतीत होत नाही. आणि त्याला सर्वत्र परब्रह्म दिसतं, परब्रह्माचीच काय होते त्याला प्रतीती येते. तैसे मन येथ मुदल जाय, मग अहम भावाधिक्य आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तैसे त्याप्रमाणे मन येथ मुदल जाय, मन मुदल मुळातून मनरूपी मनाचं मनपण काय झालं, नाहीसं झालं. तैसे मन येथ मुदल जाय, मुळातून मनाचं मनपण काय झालं, नाहीसं झालं. मग अहम भावाधिक्य आहे, मग अहंकाराधिक विकार कोठे आहेत? लक्षात आलं का? अहंकार इत्यादी जे विकार आहेत, अहमभाव इत्यादी, ते कुठे असतात? मनात. त्यांचं स्थान काय आहे? मन. त्यांचं आश्रय स्थान काय आहे? मन. ते मन रूपी मुदलच काय झालं, जर काय झालं, नष्ट झालं, तर मग अहम भावाधिक्य आहे, अहंकाराधिक विकार कुठे राहणार? त्यांना राहायला ठाव ठिकाणाच राहणार नाही. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो, म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष याच देहात काय होतो, ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो. या अवस्थेत मनाचा मनपणाच मुदलात जातो. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदी. लक्षात आलं का? काही माणसं व्यवहार करायला निघतात थोडीशी मुद्दल घेऊन आणि मोठा व्यापार करतात, आणि काही माणसं ते मुदलातच काय येऊन जातो, तोटा येऊन जातो. लाखाचे 12,000 म्हणतात की नाही आपल्याकडं, मुदलातच काय झाला, त्याचा तोटा झाला. तसं या सगळ्या संसाराचं मुद्दल काय आहे? हे मन आहे. आणि तैसे मन येथ मुद्दल जाय, हे मुद्दल मन असलेलं तेच काय झालं, नष्ट झालं. म्हणजे मनाचा मनपणाच काय झाला, नष्ट झाला. मग अहम भावाधिक के आहे, मग अहम भावादी भ्रम कसे असू शकतील? म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहात असतानाच काय होतो, ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो, म्हणून तो अनुभवी ब्रह्मानुभवी शरीरातच, या शरीरात असतानाच ब्रह्मभावाला काय होतो, प्राप्त. तैसा देहा अहंकार नाशिला, हा समूळ जयाचा आथिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तो परमात्मा रूपच आहे, फक्त त्याला आपल्या परमात्मा स्वरूपाचं भान का नाही आहे? अहंकारामुळे. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. देव झाला काय? नव्हता आणि मग झाला असं नाही, तो आहेच आहे, पण त्या अहंकारामुळे त्याला त्याची प्रतीती येत नाही. मग हे अहंकाराधिक ज्या ठिकाणी राहतात, ते मुद्दल असलेलं मन, त्या मनाचा मनपणाच ज्यावेळेस नष्ट होतो, तैसे मन येथ मुदल जाय, मग अहम भावाधिक के आहे. हे मनाचा मनपणा ज्यावेळेस नष्ट होतो, त्यावेळेस अहम भावाधिक हे कुठे राहणार? म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो, म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष या शरीरात असतानाच ब्रह्मरूपतेला काय होतो, प्राप्त होतो. अनुभवाच्या अंगानं तोच ब्रह्मरूप असतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी,
भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवर्य बंशी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.